अस्सलाम वालेकुम, मैं हूं सैयद अकील। आप देख रहे हैं मेरे साथ परभनी आज तक। पूरे महाराष्ट्र भर में आज जो मुद्दा बना हुआ है, ज्वलंत मुद्दा है, वो मुद्दा है पूरी तरह से कुरैशी समाज से ताल्लुक रखने वाला। कुरैशी समाज, कुरैशी बिरादरी मुस्लिम समाज से ताल्लुक रखती है और मुस्लिम समाज में कुरैशी बिरादरी वो बिरादरी है जो जानवरों को जुबा कर कर उनका मांस फरोख्त करती है। इस बिरादरी पर जो अन्याय और अत्याचार किया जा रहा है तथाकथित गोरक्षकों की जानिब से, जो लोग यहाँ पर बेवजह इन लोगों को तकलीफ दे रहे हैं, बस ऐसे ही लोगों की जानिब से इन्हें तकलीफ दी जा रही थी। और जिस तरह से यहाँ पर गो हत्या बंदी कायदा लाया हुआ है महाराष्ट्र सरकार ने, और जबकि कुरैशी बिरादरी के लोग यहाँ पर गो मांस पर पूरी तरह पाबंदी होने की वजह से गो मांस का किसी भी तरह से ना इस्तेमाल कर रहे हैं, ना गाय और बैल की खरीद और फरोख्त भी नहीं कर रहे हैं। उसके बावजूद इनकी भैंसों को, इनके रेड़ों को पकड़ा जा रहा है और उसे गौशाला में डाला जा रहा है, जिसको लेकर 17 जुलाई 2025 से पूरी तरह से पूरे महाराष्ट्र भर की कुरैशी बिरादरी के तमाम लोगों ने, जिस तरह से अल कुरैश संगठन की जानिब से पूरी तरह से पूरे महाराष्ट्र भर में बंद पुकारा गया है और बेमुद्दत बंद पुकारा गया है। आज नांदेड़ जिले के लोहा इस गांव में हम हैं और लोहा में जिस तरह से आप ये नजारा देख लीजिए, मेरे पीछे के साइड में आप देख रहे होंगे कि किस तरह से यहाँ पर किसान भाई यहाँ बात करते हुए नजर आ रहे हैं। हकीकत में नांदेड़ जिले के लोहा तालुके में जो इंसिडेंट हो गया है, यहाँ पर जो बात हुई है, यहाँ के किसानों ने किस तरह की प्रतिक्रिया दी है, ये और इसके अलावा हम परभनी जिले के बोरी तालुके के बोरी गांव के जानवरों के बाजार की भी आपको कैफियत बता रहे हैं कि यहाँ पर किस तरह से यहाँ के किसानों ने बात कही है। हकीकत में पेड़ गांव में जो इंसिडेंट हो गया है, पेड़ गांव के एक किसान ने किस तरह की बात कही है, ये भी देख लीजिए कि यहाँ परभनी शहर के नानलपेट पुलिस स्टेशन में जिन जानवरों को छोड़ने की बात कही है, उसके बावजूद इन जानवरों को छोड़ा नहीं गया है। हकीकत में क्या बात हुई है, ये भी हम जानेंगे इन साहब की जबानी कि इन्होंने अपनी कहानी किस तरह से बताई है, किस तरह से इन्होंने ये कहा है कि इनके साथ में क्या इंसिडेंट हुआ है, इनका क्या कहना है, इन्होंने क्या मांगनी की है महाराष्ट्र सरकार से, ये भी हम आपको सुना रहे हैं। ये अलग बात है कि कुरैशी बिरादरी के लोग बेरोजगार हो चुके हैं 100%। मांस बिक्री और खरीदी, जिस तरह से जानवरों की खरीदी और बिक्री इन्होंने बंद कर दी है और मांस की दुकानें भी 100% पूरे महाराष्ट्र भर में बंद करने की वजह से किसान भाई भी परेशान हो चुके हैं। और उसके अलावा यहाँ जो मुस्लिम समाज में कुरैशी बिरादरी होती है, ये कुरैशी बिरादरी के नौजवान पूरी तरह से बेरोजगार हो चुके हैं, जिनका हर दिन काम करना, मजदूरी करना और मजदूरी के जरिए से ये लोग जहां पर काम पर जाते थे, ये लोग भी पूरी तरह से 100% बेरोजगार हो चुके हैं। इन्होंने तमाम लोगों ने ये मांग की है महाराष्ट्र सरकार से, महाराष्ट्र राज्य के मुख्यमंत्री देवेंद्र भाऊ फडणवीस और उप मुख्यमंत्री अजितदादा पवार और उप मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे, इन लोगों से मांग की है कि किसी भी तरह से अब हमें सरकारी नौकरियों में मुलविस किया जाए, चाहे स्वीपर की क्यों ना नौकरी हो, सफाई कामगार की क्यों ना नौकरी हो, बस हमें काम दिया जाए। यही मांग यहाँ पर कुरैशी बिरादरी के लोग करते हुए नजर आ रहे हैं। अब देखना यह है कि महाराष्ट्र सरकार के कान पर अब तक तो जू नहीं रेंगी है। किसान भाई किस तरह से इनके जानवरों का खरीदारी करना और फरोख्त करना, बेचना पूरी तरह से बंद हो चुका है और किसान भाइयों के ही व्यवहार बंद हो चुके हैं यहाँ कुरैशी बिरादरी के लोगों की वजह से। और कुरैशी बिरादरी का डिसीजन, जो एक बार इन्होंने डिसीजन ले लिया है, मुकम्मल तौर पर अब अपने डिसीजन पर ये तय है, इन्होंने अड़कर बैठे हुए हैं। अब इस बिरादरी को भी मनाना बहुत जरूरी है। जहां के हम अगर बात करेंगे तो अगर आप देखेंगे तो यहाँ पर चमड़े की इंडस्ट्री इनकी वजह से चल रही है। हम यहाँ पर चमड़े की इंडस्ट्री से ताल्लुक रखने वाले कुछ मान्यवरों को भी परभनी आज तक के स्टूडियो में बुलाने वाले हैं और उनसे भी बातचीत करने वाले हैं। यही नहीं, इसके अलावा जहां पर पाउडर बनता है, हड्डियों से जो पाउडर बनता है, वो हड्डियों की फैक्ट्रीज भी पूरी तरह से बंद होने के कगार पर आई हुई है। जिनके पास में स्टॉक माल है, बस वही फैक्ट्री शुरू है। लेकिन अब अगर ऐसा ही हाल रहा, कुरैशी बिरादरी ने खरीद और फरोख्त पूरी तरह अगर बंद कर दी और कंपनीज को भी माल भेजने नहीं दिया गया, जिन ब्राह्मणों की जो कंपनी है, जिन तथाकथित लोगों की ये कंपनियां है, जो लोग मुस्लिम समाज से ताल्लुक नहीं रखते हैं, और उन लोगों की अगर कंपनियां धड़ल्ले से चल रही है, तो ऐसी सूरत में उनकी कंपनियों को भी बंद करने की ताकत ये बिरादरी रख रही है। और इस बिरादरी ने, कुरैशी बिरादरी ने अलर्ट कर दिया है, चेतावनी दे दी है कि अब ना कंपनी चलेगी, ना कोई माल खरीदा जाएगा, ना हम खरीदेंगे, ना किसी और को खरीदने देंगे, ना किसी को जानवर काटने देंगे, ना हम काटेंगे।
यही डिसीजन कुरैशी बिरादरी के लोगों ने पूरी तरह से महाराष्ट्र राज्य में लिया हुआ है। आइए जानते हैं किस तरह की प्रतिक्रिया इन तमाम लोगों ने दी है, जिन लोगों ने खरीद और फरोख्त बंद कर दी है। हम हर जगह जा रहे हैं, परभनी आज तक की टीम हर बाजार में जा रही है और हर बाजार में जाकर हर बाजार का जायजा, जानवरों के बाजार का जायजा हम ले रहे हैं। जो लोग बेरोजगार हो रहे हैं उनकी भी बात आपके सामने रख रहे हैं, जो लोग परेशान हो चुके हैं उनकी भी बात आपके सामने रख रहे हैं, जिन किसानों पर जुल्म हो रहा है उनकी भी बात आपके सामने रख रहे हैं। और अब अवाम ने जागना चाहिए और अवाम ने ही आवाज उठाना चाहिए कि किसी ना किसी समाज को, किसी ना किसी बिरादरी को गवर्नमेंट ऑफ महाराष्ट्र जिस तरह से बेरोजगार करती हुई नजर आ रही है, टारगेट बनाया हुआ है गवर्नमेंट ऑफ महाराष्ट्र ने कि किसी ना किसी समाज को किसी ना किसी मुद्दे को लेकर बेरोजगार बनाया जाए। ऐसे कई बिरादरियां हैं, ऐसे कई समाज है जो आज बेरोजगार हो चुके हैं और पैसे वाले लोग पैसे वाले होते जा रहे हैं और काम करने वाले लोग बेरोजगार होते जा रहे हैं। जबकि वादा किया गया था देश के प्रधानमंत्री श्री नरेंद्र जी मोदी इनकी जानिब से कि देश के युवाओं को रोजगार मुहैया किया जाएगा, लेकिन यहां पर मुहैया कौन सा रोजगार किया गया है, किन नौजवानों को रोजगार से लगाया गया है? अब तक तो 2014 के बाद में अब तक ना अग्निवीर की योजना पर अमल किया गया, ना किसी और योजना पर अमल किया गया। अब एक बिरादरी को बेरोजगार किया गया, सिर्फ कुरैशी बिरादरी ही नहीं बल्कि कुरैशी बिरादरी के अलावा जो डिपेंड है कुरैशी बिरादरी पर, इन तमाम लोगों को बेरोजगार कर दिया गया है महाराष्ट्र सरकार की जानिब से जानवरों के नाम पर। किती दिवस झालं बाजारमध्ये येतात? बाजारमध्ये आता फक्त 10 वर्ष 10 वर्ष. काय बजरंग हे जे कुरेशी समाजाने जे बंदची पुकार दिली महाराष्ट्रात, त्याच्यावर काय परिणाम झालाय? त्या परिणामात दुधाशी म्हशीला सुद्धा परिणाम झाला. सगळ्यालाच परिणाम झालाय का? तुम्ही काय मागणी करशाल आता? तर मग धंदा चालू राहावा, समजायचं चालू राहावं, व्यवहार पोट भरावं. पोट भरा समजायला पोट भरायचं. चांगली शेतकऱ्यांनी काय करायचं? दुष्काळ पाऊस पण नाही गेला. मामाच्या आज बाजार आहे, आज डोळ्यामध्ये बाजार आहे, जनावर काहीच दिसत नाहीत. तुम्ही काय घेऊन आले? तुमचं नाव काय? माझं नाव दत्ता बापूराव करणार. तर म्हशी आणली, मग बाजार बंद केला. म्हशीला कोणी कुत्रा विचारायला तयार नाही, कोणी विचारायला तयार नाही, कोणी विचारायला तयार नाही. काही 1 रुपया सुद्धा मागणी नाही. 1 रुपयाची बाग नाही, कोणी कुत्रा जवळ येणार. जे कुरेशी समाजाने जे बंदची पुकार दिली त्याच्यावर तुमच्यावर परिणाम भेटलाय का? परिणाम काय, आता गाड्या सगळ्या बसल्या, हप्ते कशाने भराव? हप्ते कशाने भराव? शेत इकून गाड्या घ्या आणि हप्ते कशाने भराव? आता म्हणजे त्यांचा परिणाम होत आहे. परिणाम 100% झालाय. तरी तुम्ही शासनाकडे काय मागणी करशाल? शासनाकडे काय, आता बाजार चालू करा, कुठं भरू द्या गोरगरिबांसाठी. हा. जे आमच्या सोबत कुरेशी समाजाचे बी काही आहेत त्यांच्याकडून बी जाणून घेऊया. हो घ्या की. काय तुम्ही महाराष्ट्र बंदची पुकार दिली, सगळा बाजार बंद आहे, इकडे काही दिसत नाही, त्याच्यावर काय तुम्ही हे करशाल? काय, आमचे गाड्या रस्त्यामध्ये अडून बजरंग दलवाले आम्हाला त्रास द्यालेत, गाड्या धरून गोरक्षण मध्ये टाकालेत. मग कोर्टाकडून आमचा निर्णय लागल्यावर आम्हाला कोर्ट ते हायकोर्टला चलेत, मग घेऊन इष्टे आणून आमची म्हशी सुटना गेले, बैल धरले सुटना गेले, गाड्याला अडचण करायचं रस्त्यामध्ये धरून. महाराष्ट्र जे बंद आहे त्याच्यावर तुम्ही संपूर्ण महाराष्ट्र बंद केलाय की काय आपला नांदेड जिल्हा? नाही, आमचं हे नांदेड जिल्हा आणि कंधार तालुका म्हणून आहे, लोहा तालुका संपूर्ण महाराष्ट्र. सगळं महाराष्ट्रामध्ये सगळे चौकळच बाजार बंद झालेले आहेत. याचं काही अडचणच नाही, कोणतं चालू होणार बी नाही. आमच्या समाजानं सगळं बंदचा पुकार दिलेला. महाराष्ट्र पैसे देऊन आम्ही न्यायले शेतकरी कोण, आता हे शेतकऱ्याचे आम्ही घेतले, ह्याला पैसे दिले, आता दाखला केले, सगळे झाले, तर पावती पोलीस एंट्री सगळे देते आम्ही ह्याचे नगरपालिकाचा टॅक्स. रस्त्यामध्ये आमच्या गाड्या अडून आम्हाला त्रास देतात. तुमच्यावर गुन्हे दाखल करतायत. हा, सरकारला काय मागणी करशाल मग आता? आता हे काय, आमचे रस्ता काहीतरी काढावा लागेल आम्हाला. न्याय द्यावा साहेब, आता ह्याच्यात सरकारनं न्याय द्यावा लागेल. बोला. जाणून घेऊया अनेक शेतकऱ्याची चार म्हशी सकाळहून बांधल्या, त्याला गिराईक नाही, गिराईक नाही. ह्याचा धंदा बंद झाला की आम्ही कुंडी मेला. अच्छा, तुमच्यावर परिणाम होणार. होणार. तुमचं घर आता 2 पायट्या म्हशी, 2 ताने आहेत. त्याच्यावर सगळं अवलंबून आहे. त्याच्यावर अवलंबून व्यापारी आहे ते सगळं. तरी चालू राहावं शासनाला माहिती. हा, आणि तो चालू राहावा. धंदा लगन कार्य, आता आम्हाला हुंडा वापायच्या उद्या 2 म्हशी विकल्या. आता रोजगाराचे पैसे द्यायचे, लेकराची शाळेला पैसे द्यायचे, कोणाचे लग्न आहे त्या लेकराची बाई लेकायची, हे पैसे कुठून द्यायचे? तुमच्यावर भरपूर परिणाम झालाय असं म्हणू 100% शकता. झालाय साहेब, 100% झालाय. आपण किती वर्षापासून बाजारात करतो?
आम्ही 5-6 वर्षापासून करतो व्यापार आहे. व्यापार म्हणताना कुंड्याचं घ्यायचं 40 वर्षाचा व्यापारी आहे, 40 वर्षाचा व्यापारी आहे साहेब मी. 40 आता करावं का आता आम्हाला याला धंदा तरी होता. घरती आज 15 वर्ष झालं मी व्यापारात आहो. सरकारकडे काहीच नाही, सगळं पहिलं होतं तसंच चलाव. हा पहिलं होतं तसंच चलाव. नाही तर मग आता शासनानं गाडीवाल्याला त्रास, घेणाऱ्याला त्रास, म्हणजे काय त्याने काय खिशी आणून कुणाला जनावर खरेदी करणार आणि काय बाजारमध्ये जनावर खरेदी कराले, पैसे द्याले, दाखले घ्याले आणि रस्त्याने अजून बेजार आहे. एकतर गाड्या पोलीसवाले आडीणार, गाड्या धरणार, गोरक्षणला पाठीणार, पोलीस स्टेशनला पाठीणार. गाडीवाल्यानं काय काय खावं? तरी बी इकडे शेतकऱ्याची जाणीव सगळ्याला परिणाम सगळ्याला काय परिणाम झाला? हे आता काय ढोरावर सगळ्याला परिणाम झाला. हे असं आहे. मामा, तुमचं नाव काय, कुठून आले? माझं नाव गोविंद गणपती यरमोरे बाछोटी. वाचोटीहून आले का? मग तुमच्यावर परिणाम झालाय का कुरेशी? याच नाही, इलेल्या ढोरावर सुद्धा याचा परिणाम झाला. जे कुरेशी समाजानं बंदचा पुकार इकडं दिलाय काय महाराष्ट्र, इलेल्या ढोरावर बी परिणाम आलाय. कसं आडाआडीमुळं समजा 5,000 समजा 1000 पैसा एका मशीन तरी बी म्हणजे खरेदी केली की नाही? नाही कोण काय करेल, काय खरेदी करू? करायसाठीच बंद आहे. जिकडे तिकडे हे बंद झालं, मार्केटचा कार्यक्रमच बंद झाला. काय मागणी आहे आपली? हो, सगळ्यासाठीच अडचणी आता हे. सरकारला काय मागणी करशाल तुम्ही आता? आता काय हे बाजार चालू राहा, न्याय द्यावा लागतो प्रत्येकाचा हे काही अडचणी समजा हे होत असलं तर त्याला हे करता येते. चला, मामा, तुम्ही कुण्या गावून आल्या? कुण्या गावचे? किती दिवसापासून बाजारमध्ये येता? किती दिवसापासून बाजारमध्ये येता? येतो 4-2 वर्षापासून. काय परिणाम झालाय तुम्हाला? जे कुरेशी समाजाने जे बंदची पुकार दिली महाराष्ट्र, त्याच्यावर काय परिणाम तुम्हाला जाणवते? आपल्या मशाला एंट्री कुठं गाडीत भरलं की हो ना, बैलाला entry. मला बोलता येत नाही जास्त. गाड्या धरणं, बजरंगवाले ताप देणं, बजरंगवाले बजरंगवाले त्याच्यामध्ये पोलीस बी सामील आहे. पोलीस त्याला पाठिंबा बी द्याले. सरकारकडे हे सगळं न्याय द्यावा बंदोबस्त सरकारने. करावा, न्याय द्यावा. चालते, ठीक आहे. नाही तर मग आता हे धंदे बंद करा आणि ते सगळ्याला एक एक सरकारी नोकरी देऊन टाका म्हणा. धंदे बंद करून टाकू. होय, चालते, जाणून घेऊया आपण, जाणून घेऊया शेती समस्या. मामा, तुमचं नाव काय? माझं नाव बबलू चौहान, कुठून आल्या? तळ्याची वडी. किती दिवसापासून येता बाजारला? बाजारला आमचं कमीत कमी 20 वर्षे झाले. मला काय परिणाम होत आहे तुमच्यावर? आमच्यावर परिणाम हे होते, शिवसेना बजरंग दलवाले आम्हाला परेशान कराले. हो, त्याच्यामध्ये पोलीस सामील आहे. जरा आम्ही व्यापार करणं गेले, आमच्यापाशी शेतीवाडी नाहीत. आम्ही ढोर घेताव, पोचताव, ते ढोर आम्ही मार्केटमध्ये विकताव. जरा आपल्यापाशी बैल 10 वर्षापासून आहेत, ते बैल आम्ही पुढे विकून नवे गोरे घेताव. हो, तेच बैल जर म्हातारे होऊन मरून गेले तर आम्ही दुसरे बैल कुठले आणावं, ते सांभाळावं. 4 बैल कोण सांभाळते? शासनाकडे काय मागणी करशाल मग? आमची मागणी काहीच नाही, फक्त आम्हाला हे शिवसेना बजरंग दल पोलीसवाले आम्हाला अडून आम्हाला आमचा व्यापार करू द्यावा, आमचा पोट भरू द्यावा. आमची हेच मागणी आहे, दुसरं कोणतीच मागणी नाही. काय घेऊन आला? काय नाही, बाजार बघायला बंद आहे म्हणजे काय नाही वातावरण. काय बाजार बंद आहे त्याच्यासाठी आल्या? काय बैल वगैरे काय घेऊन आल्या म्हणून खाल्ल्या? बैल कसे आणायचं, कोणी घेत नाही. आता जनावर हाले घेत नाही कोणी. एक म्हैस आणली या झालेली. जे कुरेशी समाजानं बंदची पुकार दिली, त्याच्यावर तुम्हाला काय परिणाम झाले? परिणाम सगळ्या शेतकऱ्यावर झालेले आहेत. पुरेशी समाजानं बंद काय केले याचं कारण माहीत आहेत का तुम्हाला? अहो, ज्या वेळेस कुठलाही व्यापारी खरेदी करायला पैसे घेऊन करायला ना, देऊन पैसे देऊन खरेदी केल्याच्या नंतर ज्यावेळेस बजरंग दल, पोलीस प्रशासन किंवा कोणी अन्य व्यतिरिक्त गोशाळेवाले आडवालेत, गाया खाली करून गेलेत, म्हशी खाऊन गेलेत. म्हशी येते का त्याच्यामध्ये? येते का? मी कुणबीचा शेतकरी आहे, मराठा आहे मी. आतापर्यंत पोलीस प्रशासनानं आणि बजरंग दल आणि गोशाळेवाल्याने जेवढ्या गाड्या हे कुरेशी समाजाच्या खाली केल्यात, ते सगळे जनावर शासनाला दाखवा लागेल एक ना एक दिवस या महिन्यामध्ये. पूर्ण कुरेशी समाजाला आंदोलन करणार आहे. ज्या ज्या गोशाळेवाल्याने गाया म्हशी हल्ले उतरून घेतलेत, हे त्याला दाखवा लागणार आहे. त्याच्या जर समजा गोशाळेमध्ये पोलीस प्रशासनाकडे जनावर नसतील, ते जनावर गेले कुठं? त्याने कुठंही काढलीत. शासन मान्य जर नसेल, मान्यता नसेल तर कशाला झक मारायला दिली का या प्रशासनानं? मान्यता दिली पूर्णला कसं? कोणाची आहे मिळते? कंपनी कोणाची आहे? ब्राह्मणाची. हे उद्या तुम्ही मान्य- शासनाला शासनानं मान्यता कशाला दिली?
ह्याचं उत्तर पहिलं पाहिजे. टॅक्स घ्यायला नाही शासन, पुढे चलून तुम्ही मोर्चा वगैरे काय काढणार का? मोर्चा तर काढणारच आहे सगळेजण मोर्चा काढायचा. मी बी धंदेवालाच आहे, मोर्चा तर काढणारच आहे. माझा पण बैल धरला होता. मी कुणब्याचा आहे ना, मराठी आहे ना, माझ्याकडे 7-12 आहे ना, माझा सुद्धा बैल धरला होता. दाखला म्हणजे 7-12 असून सगळं असून माझा बैल अडवला होता. गेल्यावर आमच्या पाहुण्याचे उस्माननगरला बैल अडील ते धावरीच्या सोयऱ्याचे 1.5 लाख रुपये भरावे लागले. 1.5 लाख रुपये पैसे कुठे शासनाचा पावती दाखवा ना, त्यांनी 1.5 लाख रुपये शासनाला भरलेली. पोलीस प्रशासन PI उस्माननगरच्या आणि त्या बजरंग दलवाले नांदेडच्या अध्यक्षानं शासनाला भरायचे का पैसे? हरामखोर खायलेत. त्याची मालमत्ता चेक करा म्हणा सगळ्याची, त्याची कुठल्या कुठे प्रॉपर्टी चालली आहे. मग आता लास्टला आमच्या चॅनल गोशाळावाले, बजरंग दलवाले आणि सगळेच संध्याकाळी मधल्या रस्त्याने गाड्या येतात. त्याच्या चॅनल मार्फत शासनाला काय इशारा द्यायचा? शासनाला एकच इशारा आहे, बंद करायचं असेल अख्ख्या देशामध्ये कत्तलखाना कुठंच नाही राहिला पाहिजे. जर ज्यानं खरेदी पुरेशी असू द्या, ब्राह्मण असू द्या, मराठी असू द्या, वाणी असू द्या, चांभार असू द्या, कुमार असू द्या, कोणीच असू, ज्यांना खरेदी केल्याच्या नंतर त्याच्या नावाने दाखला आहे. तुम्ही फुकट डोळे ना आम्हाला देताय का? पैसे घेऊन दिले ना, वैयक्तिक त्याची मालमत्ता झाली ना, आडविणे चेक करणे, दाखला असल्यावर विषय हे दाखव, फलान दाखव, विस्तार दाखव. तितके अंतिम टप्प्यात रस्त्यावर जनसंख्या उतरली तर शासनाला प्रशासन चालवायला अवघड होत असं हे लक्षात ठेवायचं का बाई. भारत देश हे आम जनता नागरिकच्या आधारे आहे. नागरिक कायदा आहे, हुकुमशाही ना देशामध्ये या शासनाला काही इशारा हुकुमशाही आहे का? मला एक सांगा, आतापर्यंत गाड्या आलेल्या सगळ्या आहे ना, गाड्या सोडल्या का? गाड्या सोडल्या का आतापर्यंत आलेल्या? जा विचारण्यासाठी जाणार की नाही कोण? तुम्ही? सगळेजण जाणार आहोत. मी पण राहू त्याच्यात. मी हिंदू आहो ना, माझे पण ढोरं आलेली ते माझ्या घरा आता बी ढोरं आहेत. तरी बी शेतकरी हे शासन मला सांगा, शासनानं गाडी अडवली हे मान्य आहे मला? अडवली, अडवल्याच्या नंतर गाडी सोडली कस काय? हे जा एक तर गोशाळा ढोरे नाहीत, एक तर तहसील मध्ये नाहीत, एक तर पोलीस स्टेशन मध्ये ढोरे नाहीत. ढोरे गेले कुठे मग? का लाख रुपये दिले की गाड्या सोडायची? हे होय का त्याची नीतिमत्ता बजरंग दलवाल्याची, प्रशासनाची आणि ह्याची सरकारची? लेकराच्या शाळेच्या अहो, पैसे दिले की काय सोडायचे ढोरं? तुम्ही लेकराच्या शाळेच्या फी भरायच्या, तुम्हाला ऍडमिशन घ्यायचंय. असं सामान्य माणसाला एवढा त्रास आहे याच्यामध्ये. कारण का ते आता खताचे पोते आणायचे किंवा अजून काय दवाखान्याचं काम आहे, त्या माणसानं चालवायचं कसं ते सांगा तुम्ही मला. त्या माणसानं चालवायचं कसं? आता गाडीवाल्याचं पोट त्या धंद्यावर आहे. प्रत्येकाची समस्या आहे. कारण का ते शेतकरी आहे तर सर्व काय आहे, शेतकरी नसेल तर काही नाही. एक माझं मत आहे. कारण का त्या एखाद्याच्या शाळेची फी भरायची, एखाद्याला समजा एखादी दवाखान्यात आहे माणूस, तर कोण देणार आहे? प्रशासन पैसे देणार आहे का? प्रशासन पैसे देऊ शकते का? शेतकऱ्याचा एखादी माणूस दवाखान्यामध्ये समजा ऍडमिट आहे, त्याला लाख रुपये लागले, त्याच्या घरी 1 लाख रुपयाची जोडी आहे, त्यानं बाजारात ही काय आणली आहे, बाजारात घ्यायला जर कोण नसेल तर तो माणूस तिथं मरूचा काय? प्रशासन पैसे देणार आहे का? विचारा. बंद करून टाका ना तुम्ही पूर्ण. सरकारचा पैसे देत असेल तर बंद करून टाका, काही अडचण नाही. बाजार हे चालूच पाहिजेत. कारण का ते की सर्वांसाठी हे बाजार आहे. बाजार बंद करायचा नाही. कारण का ते की जनावर विक्री खरेदी व्हायलाच पाहिजे. कारण का ते की हे काय करायले, इकडून द्यायचं, तिकडून अडवायचं, मग तिकडे नेऊन टाकायचं, मग त्या गाडीवाल्याला दंड लावायचा, मग त्या माणसाला दंड लावायचा. 700 रुपये चारा पाण्याचे घेतात. आमच्या गावातल्या 4 गाड्या आणल्या होत्या. 700 रुपये रोजाप्रमाणे गोशाळावाल्यांना 21 दिवसाचे पैसे घेतले आणि एका गाडीवाल्याला 50,000 रुपये दंड लावला. साधारण माणूस 50,000 रुपये कुठून आणू शकतो हे तुम्ही मला सांगा. आणि 21 दिवस गाड्यामध्ये राहिल्या, कसं जगायचं त्या कुटुंबानं? एक तर फायनान्स काढून त्यानं गाड्या घेतलेल्या, मग त्यांना जगायचं कसं हे तुम्ही करा ना, विचार करा. आमचाही थोडा विचार करा. आमच्या चॅनल मार्फत हे व्यापारी लास्ट शासनाला जी मागणी करशाल ती काय आंदोलनाची, काय इशाऱ्याची का? नाही, आंदोलन तर होणारच. कारण का की आंदोलन कसं होणार? जर तुम्ही आमचा माल जर इथं विकत नसेल तर मग प्रशासनानं आमचा माल घ्यावा ना, आम्हाला पैसे द्यावा, विषयच नाही काही. सोनाजी वड लोहा शिरातील शेतकरी वर्गामधून बोलण्याकरता मी 2 मिनिटं तुम्हाला सर्वांना सांगणार आहे. आज शेतकऱ्याचे हाल काय आहे तर सर्वांना आज माहीत आहे की आज आपली शेतकऱ्याची हालत आहे. आपल्या जगाचा पोशिंदाला जर हे हाल होत असेल तर बाकीच्याची काय? शेतकरी हे अन्नदाता आहे. आपला नाराच आहे जय जवान जय किसान. याच्यावर जर आपलं जर सरकार ध्येय धोरण नीट बाळगीत नसेल आणि शेतकऱ्याला जर आत्महत्या करायची जर वेळ येत असेल तर ही दुर्दैवी बाब आहे. आज कोणते बी आज जे म्हशीचे आज जे शेतकऱ्यांना आणलेले आहेत, आज एकही व्यापारी खरेदी करत नाही. ही आमची खंत आहे.
व्यापाऱ्याला आमची मागणी आहे की ढोरं खरेदी करावं ना तरी उद्या आम्ही सर्व शेतकरी मिळून तहसील कार्यालयावर मोर्चा काढू. हे सगळे ढोरं नेऊन तहसीलदारच्या प्रांगणात टाकू आणि सांगू आमच्या ढोरायला एवढा चारा आम्ही कुठून बसर करणार आहोत. हे आडवा आडवीचे प्रकरण हा गाईचा बैलाचा असेल ते मार्ग आम्हाला राहू द्या, ते तुमच्या सरकार मान्य नसेल तर पण हे हल्ले आज बघा ह्या बाजारामध्ये हल्ले आज कोणताच व्यापारी हल्ला खरेदी करत नाही, म्हैस खरेदी करत नाही. याची वाट कोणा लावावी हे आम्हाला सरकारला विनंती आहे. तात्काळ याच्यावर तोडगा काढून व्यापाऱ्याला विनंती करावी की हे खरेदी करा, नाहीतर हे सर्व आम्ही ढोरं तहसीलदार कार्यालय जिल्हा अधिकाऱ्याला लवकरात लवकर नांदेड जिल्ह्यातर्फे आम्ही सर्व ढोरं हे तहसीलच्या प्रांगणामध्ये आणून जमा करणार आहोत. एवढंच आम्हाला हे शेतकऱ्याच्या वडीनं कळकळीची विनंती आहे की शेतकऱ्याचं खूप नुकसान आहे. शेतकरी हे अन्नदाता आहे. तुम्ही अन्नदात्यालाच फाशी द्यायला येत असेल तर याच्यापेक्षा दुर्दैवी गोष्ट कोणतीच नाही. म्हणून मी तुम्हाला विनंती करत आहे की बा शेतकऱ्याचा अंत कोणी पाहू नये. शेतकरी जर उद्या निघाला तर सर्व मी शेतकऱ्याला सांगणार सर्व ढोरं हे तहसील प्रांगणात घेऊन जा. हे व्यापारी आज मोठाले व्यापारी हे खरेदी करत नाहीत. आज हल्ले दुनियाचे आज शेतकरी आज मरायचे, आज पेरणी झाली, पाऊस पडत नाही, निसर्ग साथ देत नाही, कोणीतरी याला साथ द्यावी ही आमची कळकळीची विनंती आहे. तात्काळ सरकारने याच्यावर तोडगा काढावा एवढीच विनंती आहे. जनावरे टाकण्यात येते त्याच्यानंतर गौशाला में जब जानवरों को डाला जाता तो इसका फायदा किसको हो रहा? फायदा उनको जो हो रहा, मिल रहा नहीं माल, हमारा खुद माल ले जा रहे गौशाला वाले और वहाँ जाके देख रहे तो माल ही ठहरा नहीं, गायब हो जा रहा, माल गायब कर दे रहे हो. बाजारचे दाखले असल्याच्या नंतर कशामुळे नेमकं माल धरायलेत? म्हणजे बाजारची पावती असताना पण माल धरायलेत. आमचं म्हणणं आहे जर आमच्याकडे प्रूफ नसलं तर तुम्ही धरा, ते साहजिक पण आहे. प्रूफ नसताना धरलं तर येताना तर कोणी काही म्हणी ना, मात्र जाताना व्यापाऱ्यांना माल घेतल्याच्या नंतर हे लोक धरायलेत बजरंग दल. म्हणजे शेतकरी एक पाहता की शेतकऱ्यांचे जे जाते वेळेस गाड्या धरले गेले जाताना शेतकऱ्यांकडून व्यापाऱ्यांनी खरेदी केल्यावर ते त्याच्यानंतर धरायलेत. बरं धरा ना तुम्ही, त्याच्याकडे प्रूफ नसलं तर तुम्ही धरा. प्रूफ असताना पण तुम्ही का धरायलेत? ते माल चोरीचा आहे का? ते माल बाजारातून खरेदी करायले ना व्यापार. आणि हे लोक शेतकरी लोक बाजारात माल आणायलेत म्हणून व्यापारी खरेदी करायले ना. मग सरकारनं काहीतरी नियम लागू करायला पाहिजे की बाबा शेतकऱ्यांना पण माल नाही ऐकलं पाहिजे. व्यापारी जर शेतकऱ्यांना माल नाही ऐकलं तर व्यापारी कशाला खरेदी करण? बरं तुम्हाला काय वाटतं आता जे तुमच्याकडून जनावरे धरण्यात येते ते गोशाळ्यात नेण्यात येते, गोशाळ्यामध्ये ते कायमस्वरूपी राहतात का ते विकले जाते? राहीनच ते. आमच्या माग 17-18 महिन्याखाली एका व्यापाऱ्याची गाडी धरली होती, 4-5 लाखाचा माल होता. त्या व्यापाऱ्यानं जाऊन बघितल्याच्या नंतर तिथं ते बैल उपस्थित नाहीत. ते बैल पांगपिंग केले त्या लोकांनी, बाहेर पैसे घेऊन हाणाय दिलेत. म्हणजे कायद्याच्या पाठीमागं कुठेतरी बजरंग दल किंवा अशा संघटना त्याचा फायदा उचलायचा असं. फायदा उचलायला. बरं आता शासनाकडून काय तुमची काय अपेक्षा आहे, काय मागणी आहे? बाबा जे काय करायचंय शासनाकडून आम्हाला हे एवढंच म्हणायचं आहे की बाबा तुम्हाला जे काय करायचंय ते कायदेशीर करा. जर या लोकांकडे प्रूफ नसलं तर तुम्ही आयुष्य धरा, धरलं तर चालतंय. प्रूफ असताना पण नाही धरायला पाहिजे. बरं शासनाकडून गोवंशेवर बंदी आहे, मान्य आहे. आणि मग भारत देशातून सर्वात मोठाली कंपनी बीफ कंपनी जे आहेत बाहेर ते बीफ मटन एक्सपोर्ट करतात, तर हे कंपन्या कोणाच्या आहेत? शासन त्याकडे लक्ष का देत नाही? तुम्ही तुमचं काय प्रतिक्रिया काय? बंद करायला पाहिजे ना. मग ते पण बंद करायला पाहिजे, कारण की सरकारला मोठा फायदा आहे ना, टॅक्स भेटतोय ना त्याच्याकडून. याच्याकडून टॅक्स भेटत नाही. बरं सरकारनं काहीतरी नियम याच्यावर बी लावा की बाबा या लोकांकडून बी टॅक्स भेटायला पाहिजे. असा काही नियम निघला तर होईल ना त्याच्यातून काही. याच्यात फक्त चोर लोक जगायलेत ना मधात्री. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं का कुरेशी समाजाला समोर करून शासन कुठंतरी कोणाला तरी पाठीमागं घालतंय असं वाटतं? हाँ असं वाटतं. क्या कहना चाहेंगे आप? अब क्या कहना चाहेंगे, हमने बोल रहे भाई ये सब मोकली करना, उन्होंने पकड़ा पकड़ी नहीं करना. ऐसी बाजार चालू रहेगा, मार्केट चालू रहेगा. अरे बाबा कुठं गलत असलं तर तुम्ही धरा ना, आयुष्य धरा. अलग अलग संगठना है जैसे बजरंग दल वगैरह, ये कुरेशी समाज को आगे करके कहीं खुद का फायदा देख रहे हैं, ऐसा लग रहा है. सब कुछ समझ रहा ना हो, टारगेट कर रहे हैं. टारगेट तो हम ही व्यापारी बन रहे हैं ना उसमें. अच्छा ही पकड़ आगे. एक भी रस्सी नहीं बिके भाई, बहुत हम परेशान हो गए. क्यों तो पहले 2-3 हज़ार रुपये व्यापार आता था, अभी कुछ भी नहीं है. अभी आने जाने के भाड़े के पैसे नहीं निकल रहे अभी. तो गए म्हणजे तो जब 2 बाजार पहिले तुम्हाला मराठीमध्ये 2 आठवड्यापूर्वी तुम्हाला किती व्यवसाय होत होतं? 2 हफ्ते पहले नहीं भी तो 6-7 हज़ार रुपये व्यापार आता था. अभी 200 रुपये 300 रुपये आ रहा है व्यापार. अब 200-300 में अब घर खर्चा निकालना, गाड़ी का खर्चा है, मेंटेनेंस है.
अभी कुछ भी नहीं है, व्यापार कुछ भी नहीं है यहाँ पर अभी। हाँ। अब एक बैल भी नहीं बिके, भैंस नहीं, कुछ भी नहीं बिके। ये जो कायदा गवर्नमेंट ने लाई तो इसके ऊपर क्या कहना है तुम्हारा? ये गवर्नमेंट ने कायदा लेके आई, ये तो बहुत गलत है भाई। क्यों तो इसमें कुरैशी का हमारा सबका जो इसमें नुकसान है इसमें। अच्छा। और बाजार पहले के जैसे चालू कर दिए तो बहुत अच्छा है अभी। ये रस्ते के बाजार नाही तुम्हाला मराठी येते का? हां, मराठी बोला. मराठी एक मिनिट. आता हे बैल खरेदी न करण्याचा कुरैशी समाजाने निर्णय घेतला तर तुम्हाला काय अडचण निर्माण होते? तुमच्या व्यवसायावर काय फटका पडते का? हा दोर ऐकत नाहीत ना आमच्या, काहीच नाही. आम्हाला पोटावर अत्याचा आधार आहे, दुसरा काय होणार आहे? हां त्यामुळे आम्हाला काय पोट ते आहे ते आधार आहे तेच आहे. हां. दोर इकली तर पोट भरणार आमचं, दुसरं काय होणार का? बरं, पूर्वीच्या 2 बाजारापूर्वी तुम्हाला किती व्यवसाय येत होतं? पहिले येत होता 8-1,000 पगार चालत होता, 300 रुपये मुनका झाला. हां, म्हणजे एवढं फरक पडले का? एवढा फरक पडला. हां. बाजारामध्ये खरीदार येत नाही समजा तुम्हाला? खरीदार येत नाही. हो ना. आता बैल नाही आले तर खरीदार हे घेणार कोण? बरोबर आहे. आता कोण घेऊ शकत नाही. बैल घेतले तर आमची दोरी घेतात ना कोणी. बरं, आता काय शासनाकडून काय मागणी आहे तुमची? तेच पहिल्यासारखी बाजारा चालू करा, हेच करा, तेवढीची इच्छा आहे. शासनाकडून काय अपेक्षा आहे? म्हणजे बाजार पूर्वी चालू करा. हां, डबल तेच आमचं पहिलं होतं ते चालू करा, आमची इच्छा ही आहे म्हणणं. जब से गवर्नमेंट ने ये गोवंश हत्या का जो कायदा लागू किया है, उस वक्त से आपको किन परेशानियों का सामना करना पड़ रहा है? परेशानी का सामना बोलते हमको गौ हत्या से कोई रोक नहीं हमको, उसमें हम भी तैयार है, मंजूर भी है। अब रही बात हम जो माल खरीद रहे बाजार में दाखिले के साथ ले रहे, फिर भी हमारा माल रास्ते से पकड़ दे रहा। पकड़ने के बाद फिर वो पुलिस वाले भी आ रहे, वहाँ गाड़ियाँ पकड़ दे रहे, गौशाला माल लेकर छोड़ दे रहे, सब बातों का अड़चन आ रहे हमको। तो कब तक दम पकड़ी हम? गवर्नमेंट ने क्या करना है ऐसा तुमको लगा? गवर्नमेंट ने क्या करना, पूरी मोक लिख देना। हॅलो, 10 वर्षापासून मी पाण्याचा गाडा लावित होतो जहारचा. सगळे व्यापारी लोक पूर्ण माझे 10-20 जहार कटत होते. आता हे 2-3 बाजारपासून मी बंद केलं. कारण की व्यापारी लोक येणं बंद केलं. कुरैशी लोकांनी बैल घेणार कोणी नाही. आमची इच्छा आहे की बाजार पुन्हा चालू करावं. गरीबाला सगळ्याला जे 4 घरं चलत होते ते पूर्ण चालायला पहिल्यासारखे चालू राहतात. बोरीच्या बैल बाजारामध्ये कासरे, मोरक्या, एसन हे विकण्यासाठी तर काही व्यापारी आलेले आहेत. परंतु जे बाजार कुरैशी समाजाने जनावरे न खरेदी करण्याचा निर्णय घेतल्यामुळे यांचं पण नुकसान होत आहे, यांच्यावर बी फटका बसत आहे. तर आज आपण त्यांच्याकडून काय फटका बसत आहे, कशा पद्धतीने त्यांची विक्री होते का नाही हे जाणून घेण्यासाठी त्यांच्याकडून थोडक्यात प्रतिक्रिया जाणून घेऊया. स्टॉप कर. जब तक सरकार मान्य करती नहीं ना हमारी जो भी आटी है, तब तक चालू होने वाला नहीं, खरीदी बिक्री बंद ही रहेगा. ये जब मान्य करे निर्णय घेत नाही तोपर्यंत खरेदी विक्री बंद राहणार. शासनाने हे तात्काळ शासनाला मान्य तात्काळ करावे. मागणी आहे आमची की आमचा हे व्यवसाय शासनानं काहीतरी सुरू करावं. मामा या इकडे या मदत या मामा इकडे या. शेतकरी आहेत ना वागा, इकडे ये. वागा नाही ते वागा दुसरे हॅलो. आप देखते रहिए मेरे साथ परभनी आज तक। ये न्यूज कवर करने में हमें सहायता की है परभनी आज तक के कार्यकारी संपादक बाबरुद्दीन सिद्दीकी, 24/7 माझा महाराष्ट्र न्यूज चैनल के कार्यकारी संपादक सत्तारहान पठान, दी फैक्ट टुडे के कार्यकारी संपादक सलीम खान उर्फ जुल्फुसर, परभनी टुडे के कार्यकारी संपादक सैयद अयान, परभनी आज तक के मराठवाड़ा ब्यूरो चीफ सोहेल तांबोली, 24/7 माझा महाराष्ट्र न्यूज चैनल के मराठवाड़ा ब्यूरो चीफ फिरोज खान पठान, परभनी आज तक के जिला प्रतिनिधि सैयद मुबिन सैयद इस्माइल, परभनी आज तक के परभनी शहर प्रतिनिधि शेख सद्दाम शेख निजाम, 24/7 माझा महाराष्ट्र न्यूज चैनल के परभनी जिला प्रतिनिधि शमीम खान पठान, महबूद खान पठान, मुन्ना खान पठान, शेख अयारा मैडम और उसी के साथ में परभनी आज तक की कार्यकारी संपादक और एंकर शेख शहनाज, इन्होंने मिलकर। अगर आप पहली बार हमारा न्यूज चैनल देख रहे हैं तो इसी सूरत में आप हमारे चैनल को सबसे पहले तो सब्सक्राइब कर लीजिए। सब्सक्राइब करने के बाद बेल आइकन का बटन जरूर दबाएं। उसी के साथ आप हमारे चैनल को लाइक करें, शेयर करें और कमेंट करना ना भूलें। आप हमें फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम, टेलीग्राम, व्हाट्सएप और यूट्यूब पर भी फॉलो कर सकते हैं। मुझे दीजिए इजाजत। जय हिंद। शादी हो या एंगेजमेंट, छिल्ला हो या जुमागी, मीटिंग हो या कुछ और, परभनी शहर में तो भैया सिर्फ एक ही नाम, फैसल फंक्शन हॉल, दरगाह रोड, फैसल कॉलोनी, जमीर पॉइंट, परभनी। बुकिंग शुरू है, जल्द ही संपर्क करें। सैयद मुजम्मिल,
मोबाइल नंबर 8177941481। सेकेंड नंबर 9922855585। फैसल फंक्शन हॉल की खुसूसियत 2 व्हीलर 4 व्हीलर के लिए भरपूर पार्किंग व्यवस्था, लेडीज के लिए पर्दे का माकूल इंतजाम और सेपरेट कुशादा हॉल, जेंट्स के लिए सेपरेट हॉल, सेपरेट वॉशरूम, लेडीज के लिए सेपरेट हॉल, माकूल पानी का इंतजाम, दरगाह से करीब, सबसे कम बजट में। विजिट जरूर कीजिए, आज ही बुकिंग करें।